दोन किनारे, एक वळण. सकाळची प्रसन्न वेळ होती. खिडकीतून येणाऱ्या कोवळ्या सूर्यकिरणांनी सानिकाच्या खोलीत प्रकाश पसरला होता. सानिका दिसायला अत्यंत लोभस गोरीपान, काळेभोर कुरळे केस आणि डोळ्यांत एक प्रकारचा आत्मविश्वास असणारी बिंदास मुलगी. अचानक तिची नजर घड्याळाकडे गेली आणि ती दचकली. बापरे, 9 वाजले. स्वतःशीच पुटपुटत तिने पांघरून झटकले आणि ती घाईघाईने तयार होऊ लागली. आज तिचा कॉलेजचा महत्त्वाचा दिवस होता. बॅग सावरत ती रस्त्यावर आली आणि तिने रिक्षा थांबवली. रिक्षात बसल्यावर वेळ वाचवण्यासाठी तिने मोबाईल काढला आणि व्हॉट्सॲपवरील मेसेजेसना रिप्लाय देऊ लागली. काही वेळातच रिक्षा तिच्या गंतव्यस्थानी पोहोचली. पर्समधून पैसे काढून रिक्षावाल्याला देऊन ती वळलीच होती की घाईघाईत एका व्यक्तीला तिचा जोरात धक्का लागला. त्या व्यक्तीच्या हातातील पुस्तके जमिनीवर विखुरली गेली. सॉरी भैया, सानिका ओझरते म्हणत पुढे जाऊ लागली, पण त्या व्यक्तीने तिला मागून एक घाणेरडी शिवी दिली. सानिका थांबली. तेवढ्यात त्या तरुणाचे 3 ते 4 टपोरी मित्र तिथे जमा झाले आणि त्यांनी सानिकाची छेड काढायला सुरुवात केली. सानिका घाबरणारी नव्हती. तिने त्यांना सडेतोड उत्तर द्यायला सुरुवात केली. तिथे गर्दी जमू लागली होती. त्याच वेळी तिची मैत्रीण ईश्वरी तिथे आली आणि परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सानिकाचा हात धरून तिला तिथून ओढून नेऊ लागली. रस्त्यावरून जाणारे लोक फक्त प्रेक्षक बनून पाहत होते. त्याच गर्दीत आपल्या दुचाकीवर बसून आर्यन हे सर्व पाहत होता. सानिकाचे धैर्य पाहून त्याला तिचे कौतुक वाटले. जेव्हा त्या गुंडांचा आवाज वाढला तेव्हा आर्यन शांतपणे गाडीवरून उतरला आणि थेट त्यांच्या जवळ गेला. त्याने एका धिप्पाड गुंडाच्या खांद्यावर हात ठेवून त्याला बाजूला सारले. तो गुंड चरकला, पण स्वतःला सावरत म्हणाला, कोण आहेस रे तू? आमच्या भानगडीत पडू नकोस. शब्दांनी उत्तर देण्यापेक्षा आर्यनने कृतीवर भर दिला. त्याने एक जोरदार कानशिलात त्या गुंडाच्या थोबाडीत लगावली. तो गुंड जमिनीवर कोसळला. आपल्या म्होरक्याची ही अवस्था पाहून त्याचे साथीदार घाबरले आणि बघून घेऊ तुला अशा धमक्या देत तिथून पळून गेले. आर्यन शांतपणे म्हणाला, जा, काय बघायचं ते बघा. सानिकाने सुटकेचा निश्वास टाकला आणि आर्यनकडे हात पुढे करत म्हणाली, थँक्स मिस्टर. पण आर्यनने हस्तांदोलन न करता फक्त एक कटाक्ष टाकला आणि इट्स माय ड्युटी म्हणत तिथून निघून गेला. जाताना त्याची नजर मात्र सानिकावर खिळली होती. ईश्वरी आणि सानिका या जीवाभावाच्या मैत्रिणी होत्या. ईश्वरी पुण्यातच लहानाची मोठी झाली होती, तर सानिका 4 वर्षांपूर्वी शिक्षणासाठी पुण्यात आली होती. दोघीही इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होत्या. योगायोगाने आजचा दिवस खूप खास होता, कारण आज ईश्वरीचा वाढदिवस होता आणि ज्या आर्यनने सकाळी सानिकाला वाचवले होते तो ईश्वरीचा सख्खा धाकटा भाऊ होता. आर्यन दिसायला रुबाबदार, सावळा रंग, भेदक डोळे आणि दाढी राखलेला असा तरुण होता. पण त्याचे आयुष्य वेगळे होते. घरच्यांना त्याचे वागणे फारसे आवडत नसे. अभ्यासात मन नसल्यामुळे त्याने 12वी नंतर शिक्षण सोडले होते आणि तो मित्रांसोबत बाहेरच जास्त राहायचा. संध्याकाळ झाली होती. आर्यन बहिणीच्या वाढदिवसासाठी घरी आला. घरात शिरताच सोफ्यावर बसलेल्या सानिकाकडे त्याची नजर गेली. सकाळी एवढा रुबाब दाखवणारा आर्यन आता मात्र तिच्याशी नजर मिळवण्याचे धैर्य करू शकत नव्हता. तो गुपचूप सोफ्यावर जाऊन टीव्ही बघू लागला, पण त्याला जाणवले की सानिका त्याला एकटक बघत आहे. तू इथे काय करतोयस? सानिकाने आश्चर्याने विचारले. तेवढ्यात किचनमधून ईश्वरी आली आणि म्हणाली, हा माझा धाकटा भाऊ आर्यन. सानिका थक्क झाली. तिने स्वप्नातही विचार केला नव्हता की सकाळी भेटलेला हा मुलगा तिच्या बेस्ट फ्रेंडचा भाऊ असेल. सानिका आर्यनच्या जवळ बसली आणि म्हणाली, तू एवढा शांत का आहेस? काहीतरी बोल. आणि सकाळी तू त्या लोकांशी का भिडलास? आर्यन हसून म्हणाला, तू एखाद्या जखमी वाघिणीसारखी भांडत होतीस. मुलींनी जरा जपून वागायला हवं. का? तुला मुलींची भीती वाटते की काय? सानिकाने मिश्किलपणे विचारले. नाही, पण माझ्यापासून त्यांना धोका असतो म्हणून मी घाबरतो, आर्यनने हसत उत्तर दिले. असं का वाटतं तुला? सानिकाने विचारले. त्यावर आर्यनने गंभीर होत उत्तर दिले, अनुभव आहे मला या गोष्टींचा. सानिकाला तो चिडवत असल्याचे समजले आणि तिच्या ओठांवर एक स्मित उमटले. एक दिवस तुला नक्कीच भीती वाटेल माझी, ती म्हणाली. रात्रीच्या जेवणाची वेळ झाली. ईश्वरीची आई बाहेर आली आणि सगळ्यांना जेवायला बोलावले. ईश्वरीने आग्रह केला की सानिका आणि आर्यन दोघांनीही जेवल्याशिवाय जायचे नाही. आर्यनला घरी राहायचे नव्हते, कारण त्याला माहीत होते की त्याचा मोठा भाऊ अद्वैत तिथे असेल. अद्वैत हा घराचा मोठा मुलगा, अत्यंत जबाबदार आणि पुण्यात एका मोठ्या IT कंपनीत कामाला होता. त्याचे आणि आर्यनचे विचार कधीच पटत नसत. दोघे एका घरात असूनही अनोळखी लोकांसारखे वागत.
जेवण सुरू असतानाच अद्वैत घरात आला. आर्यनला बघताच त्याच्या कपाळावर आठ्या आल्या, पण सानिका तिथे असल्याने तो शांत राहिला. आर्यनने निघण्याचा प्रयत्न केला, पण ईश्वरीने त्याला धमकी दिली, जर तू आता गेलास तर तू आणलेलं गिफ्ट मी फेकून देईन. शेवटी सर्वजण जेवायला बसले. अद्वैतने अनपेक्षितपणे आर्यनला विचारले, कसा आहेस आर्यन? आर्यन थोडा गोंधळला, पण म्हणाला, ठीक आहे. अद्वैत सानिकाकडे बघून म्हणाला, सानिका, आमचा आर्यन म्हणजे एक रत्न आहे. त्याचे कारनामे ऐकलेस तर तू थक्क होशील. अद्वैतचा टोमणा आर्यनला समजला. आर्यनला वाटले की अद्वैत सानिकासमोर त्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण सानिका वारंवार घरी येत असल्यामुळे अद्वैतचे तिच्याकडे आकर्षण निर्माण झाले होते. आर्यनने मनातल्या मनात हसून विषय टाळला. त्याने भरभर जेवण उरकले आणि बाजूला झाला. जरी घरातील तणाव दिसत असला तरी ईश्वरीचा केक कापताना सर्वजण एकत्र आले. आर्यन आणि सानिका यांच्यातील ती नजरभेट मात्र काहीतरी वेगळीच गोष्ट सांगून जात होती. एका बाजूला अद्वैतची शिस्त होती आणि दुसऱ्या बाजूला आर्यनचा बिनधास्तपणा. या दोघांच्या मधल्या वळणावर सानिकाचे मन आता गुंतले होते.